सर्वप्रथम सर्वांना नमो बुद्धाय, जय भीम। मी अनंत काटे, चिनके गावचा रहिवासी। या ठिकाणी जे गेल्या 8-9 महिन्यापासून आंदोलन चालू आहे त्या संदर्भात विस्तृत माहिती जनतेपर्यंत गेलेली नाही। त्या संदर्भात विस्तृत माहिती देण्याकरता मी आज या ठिकाणी आपल्या सर्वांना आमंत्रित केलेलं आहे। या ठिकाणी दिनांक 14 एप्रिल 2025 रोजी जे समोर बुद्ध विहार आहे त्या बुद्ध विहारामध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषाला वंदन करत असताना, त्यांची जयंती साजरी करत असताना त्याच वेळी त्या समोर जी खुली मोकळी जागा आहे, ज्या जागेचा आता वाद पेटलेला आहे, त्या जागेवरती साफसफाईचं काम चालू असताना आमच्या मुलांनी त्या ठिकाणी जाऊन रोखलं होतं त्यांना की बाबा हे तुम्ही काय करता, धूळ उडते, काय चाललंय तुमचं। तर त्यावेळी आम्हाला सांगण्यात आलं की सदरची जागा ही साफसफाईसाठी आम्ही मोहीम राबवतोय, ती साफसफाई करतोय कारण एसटी स्टँड या ठिकाणी बनणार आहे आणि ती जागा साफसफाई करत असताना, धूळ उडत असताना सुद्धा आमची माणसं शांत होती। कारण म्हटलं आता एसटी स्टँड होते तर गावाचा विकास होतोय, काही हरकत नाही म्हणून आमची मुलं शांत बसलेली होती। आणि त्याच्यानंतर पुढच्या 2 दिवसांमध्ये संपूर्ण जागेवरती 600 ढंपर मुरुम, माझ्या एका गावकऱ्यांना आता माहिती दिली की 400 ढंपर नाही, 600 ढंपर मुरुम मागवलेला आहे। इतक्या मोठ्या प्रमाणात मुरुम येतो कुठून आणि त्याला परवानगी कोण देतं याची पण शहानिशा व्हायला पाहिजे, त्यांच्यावर पण कायदेशीर कारवाई व्हायला पाहिजे। कारण रेती आणि मुरुम कायदेशीर दृष्ट्या त्याच्यावर बंदी असताना रातोरात इतका मुरुम येतो कसा, याची माहिती कृपया सगळ्यांनी द्यावी। आणि दुसरी गोष्ट म्हणजे नंतर या जागेवरचा जो वाद चालू आहे तो वाद नाहक त्यांनी निर्माण करून घेतलेला आहे। आम्ही रीतसर मागणी केली। 14 तारखेचा जयंतीचा कार्यक्रम झाल्यानंतर ज्यावेळेस 15 तारखेला ग्रामपंचायतचं ऑफिस खोललं त्या दिवशी सकाळी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठीची जागा आम्ही रीतसर त्यांना मागितली होती। फक्त एकाच महामानवाने, दोन्ही महामानवांची, छत्रपती शिवराय आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं स्मारक व्हावा म्हणून आम्ही ती जागा त्या ठिकाणी मागवली होती। परंतु त्याच दिवशी संध्याकाळी ग्रामपंचायतचं आम्हाला पत्र मिळालेलं आहे की सदरहू जागेवर कोणीही अनधिकृतपणे काहीही करू नये। असं असताना सुद्धा केवळ आणि केवळ पैशाच्या जोरावर गावगुंडांनी ती जागा ताब्यात घेऊन जो निंदनीय प्रकार केलाय तो अतिशय घृणास्पद आणि वाईटरित्या केलेला आहे, हे आपल्या माहिती करता असावं। परंतु 400 ढंपर मुरुम मागवला, रातोरात ती जागा साफ करून घेतली आणि त्या जागेवरती छत्रपती शिवाजी महाराज याचा पुतळा त्या ठिकाणी आणून बसवला। ही बाब आमच्या सगळ्यांच्या लक्षात आल्यानंतर आम्ही काय केलं की त्या ठिकाणी जाऊन निळा झेंडा पण लावला तिथे आणि बाबासाहेबांचा पुतळा आमच्याकडे नव्हता, परंतु आम्ही त्या ठिकाणी सर्वप्रथम प्रतिमा ठेवली। आमच्या सर्व महिला पुरुष मंडळी सर्व त्या ठिकाणी गेलो, दोन्ही महापुरुषांना वंदन केलं आणि त्या जागेवरती आम्ही त्या ठिकाणी ठाण मांडून बसलो की आमची मागणी ही होती की दोन्ही महापुरुषांची मागणी केलेली असताना तुम्ही रातोरात ही जागा ताब्यात कशी घेऊ इच्छिता। पैशाच्या बळावर आणि ताकदीच्या जोरावर तुम्ही जागा ताब्यात घेताय हे सर्वस्वी चुकीचं आहे। याची बाब आम्ही गटविकास अधिकारी, तहसीलदार या सर्वांच्या निदर्शनास आणून दिलेली आहे। अगदी प्रांतापर्यंत आम्ही ही गोष्ट त्यांच्या निदर्शनास आणून दिलेली आहे की सदरची जागा, कारण बौद्ध विहारासमोरची जागा आपल्याला मिळावी, कारण ती जागा अपुरी आहे, ही मागणी वेळोवेळी केलेली आहे। त्यानंतर ग्रामपंचायत सदस्यांनी बसून, ग्रामपंचायत सदस्य माझ्या बाजूला बसलेले आहेत, त्यांना तुम्ही पाहू शकता, ग्रामपंचायत सदस्य होते, परंतु ग्रामपंचायत सदस्य आमचा एकच असल्यामुळं कुठेही त्यांना अंधारात ठेवून त्यांनी परस्पर निर्णय घेऊन ती जागा त्यांनी ताब्यात घेतलेली। आजही त्या जागेचं, ती जागा खुली असल्याचा उतारा या ठिकाणी मी तुमच्या निदर्शनास आणून देऊ इच्छितो। या ठिकाणी दिनांक 30 ऑक्टोबर पर्यंत खुल्या जागेचा उतारा या ठिकाणी ग्रामपंचायतनं दिलेला आहे, तरी सुद्धा ती जागा गावगुंडांनी बळकावून त्या ठिकाणी नको तो उपद्व्याप करून ठेवलेला आहे। मी आपल्याला हे जाहीर करू इच्छितो की रीतसर मागणी केलेली असताना, दोन्ही महापुरुषांचे पुतळे एकत्र ठेवा हे सांगितलेलं असताना सुद्धा काही गावगुंडांनी प्रशासनावर दबाव टाकून आणि महत्वाचं म्हणजे तरुणांची माती भडकवून हे जे कटकारस्थान केलेलं आहे हे अक्षरशः निंदनीय आहे। जे बोलतात ना की महामानवांचा अपमान केला,
वास्तविक महामानवांचा अपमान कोणी केले हे तुमच्या निदर्शनास आणून दिलं होतं. जे राजे सिंहासनावर बसत होते, त्या राजांना ग्रामपंचायतची जी कचरा संकलित करून कचरा वाहून नेण्याची गाडी आहे, त्या गाडीमध्ये, कचऱ्याच्या गाडीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा त्या ठिकाणी आणला. आणि पुतळा आणल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा जे राजे रथातून मिरवणूक काढून जात होते, त्या राजांना कचरा वाहून नेणाऱ्या गाडीतून त्यांनी आणलं. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे ज्या कचरा संकलित करणाऱ्या ग्रामपंचायतीने दिलेल्या ज्या कचरा कुंड्या आहेत, त्यातीलच एक कुंडी उचलून आणून त्या ठिकाणी ठेवली. जेसीबीनं खड्डा खोदल्याचा आपल्याकडे ते व्हिडिओ आहेत. जेसीबीनं खड्डा खोदला, त्या ठिकाणी ती कचऱ्याची कुंडी ठेवली आणि राजांना त्या कुंडीत बसवलं. मग जनतेला हे माहित नाही की खऱ्या अर्थानं राजांच्या पुतळ्याची विटंबना कोणी केली. वस्तुस्थिती कुणालाही माहिती नाही. बौद्ध समाजानं संपूर्ण महापुरुष छत्रपती शिवराय असतील, छत्रपती संभाजीराजे असतील, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे असतील, महात्मा फुले असतील, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, कर्मवीर भाऊराव पाटील असतील, शाहू महाराज असतील, या सर्वांची जयंती आम्ही गेल्या कित्येक वर्षापासून साजरी करत आहोत. मराठा समाज यापैकी कोणतीही जयंती साजरी करत नाही. आम्ही जे करतो त्याचं अनुकरण मराठा समाज करतो. गेल्या कित्येक वर्षापासून महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि इतर महापुरुषांची जयंती आम्ही नित्यनेमाने साजरी करतो. यांच्या घरामध्ये आजही या महापुरुषांपैकी कुणाचेही फोटो अवेलेबल आहेत. फार तर आता अगदी अलीकडे जे पुढारलेल्या वृत्तीचे स्वतःला समजतात त्यांच्या घरामध्ये शिवाजी महाराज आहेत, परंतु त्यांच्या घरामध्ये साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नसतील. त्यांच्या घरामध्ये ज्यांनी शिक्षणाची कवाडं खुली करून दिली ते महात्मा फुले नसतील. त्यांच्या घरामध्ये सावित्रीबाई फुले नसतील. त्यांच्या घरामध्ये माता जिजाऊ नसतील. त्यांच्या घरामध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी देशाला घटना दिली आणि समतेचं जे वारं या देशामध्ये पेरलं, त्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो सुद्धा नसेल. परंतु माझ्या राजाला काही होऊ देणार नाही अशी जे म्हणजे नाहक छातीफोड करतात, हे अतिशय चुकीची आणि दिशाभूल करणारी माहिती जनतेमध्ये पसरवतात. सर्वप्रथम मी वस्तुस्थिती निदर्शनास आणून देण्यासाठी आज आपल्या सर्वांना या ठिकाणी बोलवलेलं आहे. वस्तुस्थिती अशी आहे की जे राजे रथातून मिरवणूक काढून सिंहासनावर बसत होते, त्या राजाची सर्वप्रथम विटंबना करणाऱ्यावर प्रशासनाने धडक आणि कायदेशीर कारवाई करावी, नव्हे त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात गुन्हे दाखल करावे. दुसरी गोष्ट, स्मारकाची एकत्र मागणी केलेली असताना दिशाभूल करून केवळ छत्रपती शिवरायांचं स्मारक या ठिकाणी व्हावं, रस्त्याच्या पलीकडे तुमचं काही नाही असं म्हणून पैशाच्या बळावर आणि ताकदीच्या जोरावर त्यांनी जे काही प्रकार चालवलेले आहेत, अतिशय निंदनीय प्रकार आहेत. आणखी एक तुमच्या माहितीकरता सांगू इच्छितो की प्रशासनावर दबाव अगदी गाव पातळीपासून, तालुका पातळीपासून ते प्रांतापर्यंत दबाव ज्यांनी निर्माण केला ते विनायक जालिंदर मिसाळ, त्याचप्रमाणे संतोष बळवंत ह्या व्यक्तीबद्दल मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. संतोष बळवंत ही व्यक्ती वॉन्टेड आहे. एक गुंड आहे तो, आणि मोठ्या सिटीमध्ये त्यांनी अनेक प्रकारचे गुन्हे केलेले आहेत. त्याची कागदपत्र आपल्याकडे अवेलेबल आहेत. तो पोलीस स्टेशनला सगळीकडे वॉन्टेड असल्यानं तो इथं येऊन तरुणांची माती भडकवतो, नको ते विष पेरतोय. वास्तविक त्याला काहीही माहिती नाही. चुकीची माहिती पुरून तो समाज माध्यमांसमोर जातोय आणि समाज माध्यमांना नको ते म्हणून तरुणांची माती भडकवण्याचं काम करून गावामध्ये जातीय सलोखा बिघडवण्याचं काम करतोय. जातीय द्वेष पसरवून दोन्ही समाजामध्ये तेढ निर्माण करून भांडण लावायचं काम करतोय. एकत्र गुन्ह्या गोविंदाने नांदत असताना आमचं म्हणणं हेच होतं की महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज या दोघांचं स्मारक एकत्रित व्हावं. ज्या पद्धतीनं जातीय सलोखा